गरीब शेतकऱ्याला आत्महत्या करू द्यायची नाही. आमच्या शेतकऱ्याची, मध्यमवर्गीय गरीब शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपलं सरकार करत आहे. गरीब शेतकऱ्याची, मध्यमवर्गीय शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. काळजी नको करा, माफी करणार आहोत. पण गाडी, घोडा, बंगला, मर्सडीज कार त्यांची नाही करणार आहे. फार्म हाऊस बांधलं शेतामध्ये, त्यांची झाली पाहिजे का कर्जमाफी? हा करतो. बावनकुळे साहेब, तुम्ही सरकार म्हणून गरीब शेतकरी, श्रीमंत शेतकरी असा भेदभाव करू शकत नाही. पाऊस पडत असताना श्रीमंत शेतकऱ्याच्या शेतात पडतो आणि गरीबाला सोडतो, असं होतं का? सरकारच्या धोरणानं मारल्या जात असताना गरीबच मारला जातो, श्रीमंत सोडला जातो, असं होतंय का? तर नाही. ज्या पद्धतीनं पाऊस सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पडतो, त्याच पद्धतीनं सरकारच्या धोरणामुळे गरीब असो की श्रीमंत असो, सगळ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फटका बसतो. आणि आमची मागणी काय आहे, आंदोलकांची मागणी काय आहे की 5 एकरापर्यंतचा छोटा शेतकरी, 5 पासून 15-20 एकरापर्यंतचा मध्यम शेतकरी आणि 15-20 पासून 40-45 एकरापर्यंतचा मोठा शेतकरी, हे सगळे शेतकरी जर निव्वळ शेतीवर अवलंबून असतील आणि आसमानी, सुलतानी, सरकारी या तीनही संकटामुळं त्याच्यावर जर का आत्महत्येची वेळ आली असेल, त्याच्यावर जर का शेत विकायची वेळ आलेली असेल, त्याच्यावर कर्ज थकवायची वेळ आली असेल, तर ते सर्व शेतकरी, छोटा, मध्यम आणि मोठा, हे तीनही प्रकारचे शेतकरी कर्जमाफीमध्ये बसायलाच पाहिजे, नाही तो रण होगा, आंदोलन होगा, हे लक्षात घ्या. मान्य आहे आम्हाला की ज्याच्याकडे मर्सडीज आहे, मान्य आहे आम्हाला सुप्रियाताई सुळे खासदार यांच्यासारखे वांगी उत्पादक शेतकरी याच्यामध्ये वगळले तरी चालतील. मात्र मला काय म्हणायचंय की 5 एकरावाला असो, 15 एकरावाला असो, 20 असो, 25 असो, 30 असो, हा तुमच्या धोरणाचा बळी ठरलेला आहे. सरकारचं धोरण आणि शेतकऱ्याचं मरण ठरलेलं आहे. त्यामुळं तुम्ही धोरणांद्वारे जी आमची लूट केली आहे, ते आम्ही त्या ठिकाणी त्याची लूट वापसीचा एक प्रकार म्हणजे कर्जमाफी आहे. आम्ही तोट्यामध्ये आहोत, त्याला कारण सरकारचं धोरण आहे आणि म्हणून सरकारचं कर्ज आम्ही देणं लागत नाही, ही आमची भूमिका आहे आणि आमची तशी परिस्थिती सुद्धा राहिलेली नाही. त्यामुळं तुम्ही हे गरीब शेतकरी हे जे आणलंय ना, तर याच्या माध्यमातून तुम्ही दुसरंच कुठलं तरी भूत कर्जमाफीच्या निमित्तानं आमच्या मानगुटीवर बसवण्याच्या तयारीत आहात असं आम्हाला दिसतंय. शेतकऱ्यांच्या मनासारखी शेतकऱ्यांच्या मनातली कर्जमाफी झाली पाहिजे, त्याकरता आंदोलनाचा दबाव गट असला पाहिजे. आणि हे आता चखरमखर करायला लागलेत, 2 महिने मध्ये गेलेत, आता कुठं स्टेटमेंट आलंय, ते स्टेटमेंट कसं आहे की फक्त आश्वासन आहे. त्याच्यामुळं परत एकदा आंदोलन उभं करावं लागणार आहे आणि त्या संदर्भातल्या हालचाली आता सुरू आम्ही करतो आहोत. तुम्ही ज्या पद्धतीनं नागपूरच्या आंदोलनाला सपोर्ट दिला, त्याच पद्धतीनं सपोर्ट आता हवाय. मात्र हे जे आंदोलन उभं राहील, या आंदोलनामध्ये कर्जमाफीचा निर्णय झाल्यावरच ते मागे होईल. आता आपण तारीख त्यांना दिलीये, थोडं आपण या संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे ते बघूयात आणि आपलं नियोजन सुद्धा सेम टाइमला सुरू करूयात. लवकरच सन्मान्य बच्चू कडूंची मुलाखत आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. या संदर्भात शेती माती संस्कृतीसाठी, कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.